छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। इकडे वॅडेश्वर आहेत, त्यांच्या पायाशी नतमस्तक होतो। नवस बोलले की नाही तुम्ही? दुर्गा देवीला कौल लावला की नाही? कारण गुहागर मध्ये यावेळी गेम बदलायचं आहे ना आपल्याला, पक्का नव्या बिडूचं नवं राज्य आणायचं ना। आणि मी हे म्हणत नाही, माझं म्हणणं नाही, इथल्या मतदारांचं म्हणणं आहे। या लोकांनी ठरवलंय परिवर्तन घडवायचं आहे, चांगला उमेदवार निवडून द्यायचा आहे। आणि आपले उमेदवार राजेश बेंडल यांच्या प्रचार सभेला उपस्थित आपले पालकमंत्री उदय सामंतजी, आपले माजी आमदार डॉक्टर विनय नातूजी, रवींद्र फाटक, सदानंद चव्हाण, शशिकांत चव्हाण, विश्वनाथ पाटील आपले कुणबी सेनेचे, बळीराज सेनेचे अध्यक्ष अशोक वालमजी, राष्ट्रवादीचे सुरेश सावंत, आरपीआयचे संदीप कदम, कोकरे महाराज, प्रकाश बांगरट, सर्व मान्यवर ज्यांची नावं घेतली नाही ते सर्वजण, सगळे भरपूर लोक आहेत। आणि मान्यवर व्यासपीठ आणि मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने आहेत। त्या लाडक्या बहिणींचं मी स्वागत करतो। लाडके भाऊ आहे त्यांचंही स्वागत करतो। आणि आज लोकनेते शामराव पेजे स्मृती दिन आहे, त्यांनाही मी वंदन करतो। खरं म्हणजे आता इथल्या मतदारांनी भाकरी फिरवायची वेळ आलेली आहे आणि ते ठरवलंय। आणि भाकरी ऑलरेडी करपलेली आहे, करपले ना, आणि करप्ट झाले, करप्ट। भगवान परशुरामाच्या पौराणिक भूमीवर आज मी महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांच्या प्रचार सभेला आलेला आहे। अतिशय साधा माणूस आहे, साधा कार्यकर्ता आहे, छक्के पंजे काय नाही। मी पहिला बघितलं तेव्हा बघितलं, अरे हा काय एकदम साधा सुधा सज्जन माणूस आहे। आता सज्जन माणूस दिलाय, दुर्जनाच्या माती आणू काठी आणि सज्जनाच्या हाती देवो धनुष्यबाण, भगव्या झेंड्याची काठी। आणि म्हणून राजेश बेंडल हे निवडून जाणार असा कौल वॅडेश्वर आणि दुर्गादेवीने दिलेला आहे। आणि एकदा कौल दिला की आपल्याला माहित आहे कोकणामध्ये आपलं राजेश बेंडल यांचा बेडा पार आणि समोरच्याचं बंडल बांधून पार्सल घरी पाठवून द्या। आणि म्हणून मला एवढंच सांगायचंय, काम करणारा आमदार या भागात पाहिजे, या ठिकाणी विकास करणारा आमदार पाहिजे। कारण सरकार महायुतीचं आहे, सरकार महायुतीचं सरकार आहे, पुढेही महायुतीचं सरकार 100% येणार आहे। ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे। आणि म्हणून मग तुम्हाला काम करणारा आमदार पाहिजे की मिमिक्री करणारा ऍक्टर पाहिजे, का चांगलं कॅरेक्टरवाला आमदार पाहिजे? चांगला कॅरेक्टरवाला आमदार कोण? यो बाजूला उभा आहे। आणि म्हणून याला आशीर्वाद देणार तुम्ही सगळे, माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, मला हात वर करून सांगा, राजेश बेंडलच्या मागे आता एवढ्या लोकांनी 3-4 मतं गोळा केली तरी सुद्धा समोरच्याचा कार्यक्रम करेक्ट होऊन जाईल। आणि म्हणून रत्नागिरीमध्ये या कोकणामध्ये एक चांगलं काम करणारा माणूस पाहिजे, खऱ्या अर्थाने लोकांना न्याय देणारा माणूस पाहिजे। खरं म्हणजे आडी नासवणारा आंबा नको, आता त्याला फेकून द्या, कोई पण नको, साल पण नको, नाही तर सालीवरून पाय घसरून पडा। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, लोकांना त्रास देण्यामध्ये ज्यांची आमदारकी संपली, कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। बाळासाहेब आणि कोकणाचं नातं आपल्याला माहीत आहे। कोकण हे शिवसेनेचं हृदय आहे, शिवसेनेचा श्वास आहे, शिवसेनेचा अभिमान आहे, मान सन्मान आहे।
आणि शिवसेना, भाजपा, अजितदादा राष्ट्रवादी, RPI आणि बळीराजा सेना या महायुतीचे उमेदवार म्हणून राजेश बेंडल तुम्हाला दिलेले आहेत. एक अतिशय चांगला काम करणारा आणि लोकांना न्याय देणारा आमदार तुम्हाला आम्ही दिला आहे. कोकणानं जे शिवसेनेला दिलं त्याला तोड नाही. बाळासाहेबांनी कोकणावर प्रेम केलं, त्यामुळे कोकण आणि शिवसेना हे समीकरण गेले अनेक वर्षाचं आहे. आपण पाहतोय म्हणून कोकणामध्ये एकही खासदार उभाटत आला का? आला खासदार कोकणात? एकही खासदार उभाटाचा आला नाही. त्याबद्दल तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो. कारण ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, वैचारिक भूमिका सोडली, ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला म्हटलं माझी काँग्रेस होऊ देणार नाही, नाही तर माझं दुकान बंद करेन, त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये गेले, स्वतःच्या मोहापायी खुर्चीपायी मुख्यमंत्री झाले. काय मिळवलं? काय मिळवलं? आणि या एकनाथ शिंदेने जे शिवसेना तो धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधला, त्या एकनाथ शिंदेने तो सोडवला. शिवसेना वाचवली, धनुष्यबाण वाचवला. या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आणलं. नातूसाहेब इथं आहे, युती झाली, शिवसेना भाजप युती. लोकांनी मतं दिली शिवसेना भाजप युतीला. एकीकडे बाळासाहेबांचा फोटो, दुसरीकडे प्रधानमंत्र्यांचा फोटो लावून मतं घेतली. सरकार कुणाबरोबर यायला पाहिजे होतं? सरकार कुणाचं बनवायला पाहिजे होतं? शिवसेना भाजपा युतीचं. दुर्दैवाने असंघाशी संघ केला, अनैसर्गिक आघाडी केली आणि ज्यांनी बाळासाहेबांना शिव्या घातल्या, जे बाळासाहेबांच्या विरुद्ध अपशब्द काढले, त्यांच्याबरोबर तुम्ही जाऊन बसलात. हे दुर्दैव आहे, ही शोकांतिका आहे. आणि म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याने मलाही तुम्ही लाईटली घेतलं, हलक्यात मला घेतलं, पण मी तुमचा टांगा पलटी करून टाकला, सरकार बदलून टाकलं, लोकांच्या मनातलं सरकार आणलं, लोकांच्या माझ्या माय भगिनींच्या मनातलं सरकार आणलं. आणि म्हणून मला अभिमान आहे, 50 आमदार, 13 खासदार या सर्वसामान्य एकनाथ शिंदेवर विश्वास ठेवतात. एक नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य इकडून तिकडे जाताना विचार करतो, पण कुणीही विचार केला नाही. मी मंत्री होतो, माझ्यावर 7-8 मंत्री होते. सत्तेतून आम्ही बाहेर पडलो, लोक सत्तेच्या बाजूने जातात, सत्तेच्या विरुद्ध आम्ही गेलो. कारण आमची लढाई विचारांची होती, आमची लढाई वैचारिक होती, आमची लढाई बाळासाहेबांचे विचार ज्यांनी खतम केले त्यांच्या विरुद्ध होती. आणि म्हणून आम्ही धाडसी पाऊल उचललं आणि सरकार बनवलं लोकांच्या मनातलं. अरे आम्हाला पहिल्या दिवसापासून तुम्ही गद्दार म्हणता, आम्हाला पहिल्या दिवसापासून म्हणता सरकार पडणार पडणार पडणार, पण तुमच्या आशीर्वादाने सरकार मजबूत होत गेलं, सरकार तगडं झालं, सरकार योजना करू लागलं. आणि मला अभिमान आहे, त्यांच्याकडे ज्योतिषी कच्चा होता, रोज म्हणायचे, पण रोज म्हणता म्हणता पूर्ण कालावधी संपला. आणि कालावधी संपला आणि नुसता संपला नाही, तुम्ही 2.5 वर्ष या राज्याची वाट लावली, या राज्याचं वाटोळं केलं, या राज्याला अधोगतीकडे नेले, सगळे प्रकल्प बंद पाडले. तुम्ही मेट्रो बंद पाडली, समृद्धी बंद पाडला, जलयुक्त शिवार योजना बंद पाडली, कोकणातले अनेक प्रकल्प बंद पाडले. आता म्हणतात आमची सत्ता आल्यावर आम्ही हे बंद करू, आम्ही ते बंद करू. अरे चालू तर काय करणार ते तर सांगा. सरकारचं काम काय असतं? योजना चालू करणं, विकास करणं, प्रकल्प पुढे नेणं. आमचं सरकार, आपलं सरकार आलं, सर्वसामान्यांचं सगळे स्पीड ब्रेकर आम्ही काढून टाकले, सगळे खोडे घातलेले आम्ही काढून टाकले आणि योजनांना चालना दिली, प्रकल्पांना चालना दिली. मुंबईत कधी आलात तर बघा, कोस्टल रोड बघा, अटल सेतू बघा, मेट्रो बघा, कार शेड बघा,
जलयुक्त शिवार योजना बघा, समृद्धी महामार्ग बघा. तुम्हाला आनंद वाटेल की सरकार काम करणारं सरकार. आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना. उद्योग मंत्री इकडे आहेत. उद्योग पळवला, उद्योग पळवला, उद्योग पळवला. किती लाख कोटीचे उद्योग आणले हो उदय सामंत? 5 लाख कोटीचे उद्योग या महाराष्ट्रामध्ये आणण्याचं काम आपल्या सरकारने केलंय. आपलं सरकार नव्हतं, महाविकास आघाडी सरकार होतं, त्या आपला 3ऱ्या नंबरवर होतो. गुजरात कर्नाटक 1ल्या नंबरला होत. देवेंद्रजी आणि आम्ही शपथ घेतली. पहिल्या 6 महिन्यात पुन्हा महाराष्ट्र नंबर 1 ला आम्ही आणला. महाराष्ट्रात उद्योग येऊ लागले. इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालं. आता उद्योगाचं फेवरेट डेस्टिनेशन झालंय. उद्योग येऊ लागले. कोका कोला कंपनी येत नव्हती, त्याला बोलवलं जात होतं. इकडे या भेटा, इकडे या भेटा. अरे कशाला? पैसे मागायला? अरे मला काय मिळाले यापेक्षा माझ्या या कोकणातल्या लोकांना काय मिळणार हे बघणारं राज्यकर्ते पाहिजे. कोका कोला आपण चालू केली. रामदास कदम आणि योगेश कदम, उदय सामंत पुढाकार घेतला आणि कोका कोला सुरू केली. कोका कोला कंपनी मला म्हणतो असा मुख्यमंत्री मिळाला तर मी यापेक्षा 10 पट आम्ही इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहे. 10 पट गुंतवणूक करायला तयार आहे. कारण मी सांगितलं कुणालाही काही कुठेही द्यायचे पैशाची गरज नाही. तुला जेवढं इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तुझ्या धंद्यामध्ये कर. आज तुम्हाला मी सांगतो एकूण परदेशी गुंतवणुकीच्या 52% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये झाली. एकट्या महाराष्ट्रात. जीडीपी मध्ये आपण नंबर 1 आहोत. स्टार्टअप मध्ये नंबर आहोत. आपण उद्योगात नंबर 1 आहोत. आपण पायाभूत सुविधामध्ये नंबर 1 आहोत. हे कसं झालं? माझं काय माझं काय माझं काय बघत बसलो असतो ते हे उद्योग आले नसते. आणि म्हणून जे उद्योग गेले ते त्यांच्यामुळे गेले. त्यांना सहकार्य मिळालं नाही आणि आपल्यावर खापर फोडण्याचं काम करतायत. माझं चॅलेंज आहे, तुमच्या 2.5 वर्षात तुम्ही काय केलंय ते दाखवा. तुम्ही किती उद्योग आणले ते दाखवा. आणि हा एकनाथ शिंदे 2-2.25 वर्षात किती उद्योग आणले आणि किती सुरू झाले याचा हिशोब द्यायला तयार आहे. हिशोब द्यायला तयार आहे. होऊन जाऊ द्या दूध का दूध, पाणी का पाणी. कळू द्या जनतेला सत्य काय आहे. म्हणून माझ्या लाडक्या बहिणींच्या योजना आम्ही चालू केल्या. का चालू करायची नाही? लगेच पोटदुखी सुरू झाली. म्हणाली खोटी योजना आहे, ही फसवी योजना आहे, पैसे येणार नाहीत, फक्त निवडणुकाची घोषणा आहे. जसे 2 हप्ते तुमच्या खात्यात आम्ही पहिले टाकले लगेच विरोधक म्हणू लागले लवकर लवकर काढा, लवकर लवकर काढा. सरकार काढून घेईल. अरे काय म्हणावं, हसावी की रडावं? अरे सरकार देणार आहे, हे घेणार नाही. हे देना बँक आहे, लेना बँक नाही. ऑक्टोबरमध्ये आम्हाला माहित होतं आचारसंहिता भाऊ करून या ठिकाणी हे तुमचे सावत्र भाऊ, दुष्ट कपटी भाऊ हे काळा मांजर आडवं घालतील. आम्ही ठरवलं नोव्हेंबर मधले पैसे आम्ही ऑक्टोबर मध्ये देऊन टाकले, 2 हप्त्याचे. आणि 5 हप्ते आम्ही तुमच्या खात्यात दिले. 5 हप्ते. आता तुम्हाला आम्ही सांगतो 20 तारखेला मतदान झाल्यावर डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात तात्काळ जमा झाल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द देतो. आणि हे हप्ते घेणारं सरकार नाही, हप्ते घेऊन जेलमध्ये जाणारं सरकार नाही. हे हप्ते माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणारं सरकार आहे. भरणारं. हा फरक आहे. उद्योग गेले, उद्योग गेले, उद्योग गेले पळून. यामुळे सगळ्याला विरोध
पहिलं बारसू रिफायनरीला कोणी परवानगी दिली? उबाटाने. त्यांचं पत्र आहे केंद्र सरकारला लिहिलेलं. आणि स्थानिकांना रिफायनरी नको असेल तर आमचं सरकार कुठलीही जबरदस्ती करणार नाही. आम्ही विकासाचे मारेकरी नाही. आम्ही सर्वसामान्य लोकांवर जोर जबरदस्ती करणारे नाही. समृद्धी महामार्ग आम्ही केला. समृद्धी महामार्ग आम्ही केला. त्यावेळेस काही लोकांनी विरोध केला. आम्ही थांबलो. त्यांना म्हणालो तुमच्या मर्जीशिवाय आम्ही पुढे जाणार नाही. आणि आज तुम्हाला मी सांगतो समृद्धी महामार्ग 15 तास 18 तास 20 तास लागत होते. 6 तासात नागपूरमधला माणूस मुंबईत पोहोचतोय. हा फरक आहे. हा फरक आहे. आता आम्हाला तुम्हाला मुंबई सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल रस्ता करायचा आहे सुपरफास्ट. आणि कोकणाचा विकास करायचा आहे. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. माझ्या लाडक्या बहिणीने एवढंच सांगतो. आता काय म्हणायला लागले? म्हणाले ज्यांनी ही योजना केली त्या योजना करणाऱ्यांना त्याची चौकशी करणार आणि 10 दिवस थांबा एकनाथ शिंदेला जेलमध्ये टाकणार. अरे तुमच्या पोकळ घोषणाला मी घाबरत नाही. पोकळ धमक्यांना. अरे एकनाथ शिंदे संघर्षातून आलाय, आंदोलनातून आलाय, जेल भोगून आलाय. कुणाला जेलची धमकी देता? आणि माझ्या बहिणींनी तुमचा सत्तेचा मार्ग बंद केलेला आहे. सत्तेत येण्याचा विचार सोडून टाका. मुंगेरी लाल की हसैन सपने काढून टाका डोक्यातून. आणि जर माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनांसाठी, लाडक्या भावांच्या योजना, प्रशिक्षण भत्त्याची योजना, शेतकऱ्यांची योजना, मुलींच्या शिक्षणाची योजना यासाठी मी दोषी असेन तर हा एकनाथ शिंदे एकदा नाही 100दा जेलमध्ये जायला तयार आहे. माझ्या लाडक्या बहिणी, लाडक्या भावा, जनतेसाठी. आम्ही कोल्हापूरला महायुतीचा वचननामा जाहीर केला. 10 सूत्री. ये तो टेलर है, पिक्चर अभी बाकी है. याच्यामध्ये आपला पहिली योजना आहे. माझ्या लाडक्या बहिणींना 1500 वरून 2100 रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतला. कारण मी म्हणालो होतो माझ्या लाडक्या बहिणींना फक्त 1500 वर आम्ही ठेवणार नाही, आम्ही वाढवणार. जशी तुम्ही ताकद द्याल, आशीर्वाद द्याल, ही ताकद वाढत जाईल. कारण आम्हाला तुमच्या लाडक्या बहिणींना लखपती झालेलं बघायचं आहे. लखपती झालेलं. दुसरी योजना शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय आम्ही घेतला. 12,000 रुपये मोदी साहेब 6,000, आपण 6,000 12 देत होतो, त्याच्या आता 15,000 रुपये करण्याचा निर्णय आपण घेतला. या राज्यामध्ये कोणी उपाशी झोपणार नाही. रोटी, कपडा, मकान देण्याचा निर्णय आपण घेतलाय सर्वसामान्य माणसासाठी. आणि वृद्ध ज्येष्ठ लोक आहेत त्यांची पेन्शन योजना 1500 वरून 2100 करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. वयोश्री योजना 3000 डीबीटी खात्यामध्ये डायरेक्ट जमा करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. जीवनावश्यक वस्तूंचा भाव जसं बाळासाहेबांनी 1995ला स्थिर ठेवले होते, तसेच या 5 वर्षात स्थिर ठेवण्याचा निर्णय आपल्या महायुती सरकारने घेतलाय. 25 लाख रोजगार उद्योगमंत्री इकडे आहेत. 25 लाख रोजगार निर्णय देण्याचा निर्णय आम्ही घेतला. आणि 10 लाख मुलांना प्रशिक्षण भत्ता 10,000 देण्याचाही निर्णय आम्ही घेतला. हे सरकारचं काम आहे. हे सर्वसामान्य सरकार. 45 गावात पाणंद रस्ते बांधण्याचा निर्णय घेतलाय. अंगणवाडी आशा सेविकांना 15,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलाय. आणि शेतकऱ्यांना 7.5 HP ची मोटर वापरून पंपाने शेती करणारे शेतकरी यांना वीज बिल
पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला। आणि घरगुती वापर, आपण जे वापर करता लाईटचं बिल, या बिलामध्ये 30% सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला। हे फक्त खोटे घोषणा नाही, ह्या योजना ज्या आम्ही बोललो त्या करून दाखवल्या, आणि आता ज्या वचननामे आहे तेही करून दाखवणार। आम्ही खोटं आश्वासन देत नाही, कुणाला फसवत नाही। नाहीतर काँग्रेस प्रत्येक इलेक्शनला त्यांचे प्रमुख सांगतात खटाखट देतो, इलेक्शन झाल्यावर हात वरती करतात, पैसे नाही, प्रधानमंत्री के पास मांगो। और प्रधानमंत्री के पास मांगो काय, घोषणा तुम्ही करायच्या आणि प्रधानमंत्र्यांनी द्यायच्या। पण आम्ही त्याच्या विरुद्ध पटापट माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करून मोकळे झालो। आम्हाला म्हणाले कुठून पैसे आणणार, आता तुम्ही 3000 रुपये खोटी घोषणा केली आहे, तुम्ही काय आभाळातून पाऊस पडणार आहे, तुम्हाला द्यायचे नाहीत। तुम्हाला माहित आहे सरकार येणार नाही, महायुतीचं सरकार येणार, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे। संपूर्ण महाराष्ट्रात मी फिरतोय, माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडकी ज्येष्ठ मंडळी, लाडका कामगार वाट बघतोय 20 तारखेची, वाट बघतोय 20 तारखेची, कधी 20 तारीख येते आणि महायुतीला मतदान कसं करतोय याची वाट बघतोय। लाडक्या बहिणींना मी विचारतो, हे म्हणतात मला एक चिठपत्रही आलंय का लाडक्या बहिणीला म्हणाले सुरक्षित बहीण द्या, आम्ही सुरक्षित बहीण देणार म्हणतात। कोण? महाविकास आघाडी। अरे बदलापूरमध्ये त्या चिमुरडीवर बलात्कार केला, त्या हैवान नराधम त्याला म्हणाले रेल्वे बंद केली, म्हणाले त्यांना आला इथं आणा, फाशी द्या। त्याला पकडल्यानंतर त्याला चौकशीला नेत होते, त्याच्या बायकोनी पण येऊन स्टेटमेंट दिलं, हा हैवान आहे, हा माणूस नाही, माणुसकीच्या नावावर कलंक आहे, हा नराधम आहे, याला फाशी द्या, पण त्याच्या बायकोचं स्टेटमेंट आहे। जेव्हा त्याला चौकशीला घेऊन गेले तेव्हा त्यांनी पोलिसाची बंदूक काढून, पिस्तूल काढून गोळी मारली। पोलिसांनी बरोबर केलं काम, त्यांनी गोळी मारल्यावर त्या पोलिसांनी त्याला गोळी मारली। गोळी मारायला पाहिजे होती की नाही, गोळी मारली ते बरोबर केलं। आता हे काय म्हणतात की त्याची बाजू घ्यायला लागले, पोलिसांनी असं कसं केलं, पोलिसांनी त्याला गोळी का मारली। अरे म्हणजे जर मारली नसती तर म्हणाले असते तुमच्या बंदुका काही शोसाठी ठेवल्या, म्हणजे इकडून पण बोल तिकडून पण वाजव। पण मी तुम्हाला सांगतो, आपल्या महाराष्ट्रात मुलींचं रक्षण करण्यासाठी आम्ही आता पोलीस दलात 25,000 महिला पोलिसांची भरती करतोय। आणि जो नराधम, जो हैवान माझ्या लाडक्या बहिणीकडे वाकड्या नजरेने पाहिल, अन्याय अत्याचार करेल, त्याला फाशीची शिक्षा दिल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही। हे सरकारचं काम आहे। छत्रपतींच्या महाराष्ट्रात कोणी हे आमच्या मुली बाळींवर वाकड्या नजरेने पाहता कामा नये, हे काम आमचं आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हा राजेश बेंडल यांनी शून्यातून विश्व निर्माण केलंय। खरं म्हणजे या ठिकाणी विनयजी नातू यांच्यासारख्या अनुभवी आणि जाणत्या नेतृत्वाने राजेशला आशीर्वाद दिला। विनय नातूजी, तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून धन्यवाद देतो। नातू साहेबांकडे एक विकासाची दृष्टी आहे, त्यांचं आम्हाला नेहमी मार्गदर्शन मिळत राहतंय। एक अनुभवी नेता म्हणून कोकणातले लोक त्यांच्याकडे पाहत आहेत। सगळे एकत्र आले तर दुष्ट शक्तींचा नाश करता येतो। आणि म्हणून आज इथं आपले वालम आहेत, आपले विश्वनाथ पाटील आहेत,
सगळे लोक आहेत, ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिलाय, बळीराजा सेना आहे, सगळ्या लोकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे नातू साहेबांच्या तुमच्या सहकार्यामुळे हा नगराध्यक्ष झाला होता. बरोबर आहे राजेश, बरोबर आहे. आता पुन्हा ती संधी तुम्हाला हातात आली आहे याला आमदार करण्याची. आणि मी सांगतो आपल्याला, एकनाथ शिंदे बोलतो ते करतो. एकदा शब्द दिला मागे फिरत नाही. बाळासाहेबांनी आम्हाला, दिघे साहेबांनी आम्हाला शिकवलंय, एकदा शब्द देताना 10 वेळा 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिला की मागे फिरायचं नाही. आणि म्हणून तर सत्तेत असलेलं चालू सरकार एकनाथ शिंदे पाडू शकला. एकनाथ शिंदे पाडू शकला आणि सरकार पाडलं नाही. लोकांच्या मनातलं आम्ही सरकार निर्माण केलं, आणलं. म्हणून जर सरकार नसतं आलं, उदय सामंत सांगा किती कंपन्या आल्या असत्या, किती विकास झाला असता, किती शेतकऱ्यांना पैसे मिळाले असते, लाडक्या बहिणींना माझ्या पैसे मिळाले असते, लाडक्या भावांना प्रशिक्षण भत्ता मिळाला असता, शेतकऱ्यांना 12,000 मिळाले असते, 1 रुपयात पीक विमा मिळाला असता, लेक लाडकी लखपती योजना झाली असते. आणखी एक आपल्याला सांगतो माझ्या भगिनींनो, एक मुलगी, एका मुलीने आत्महत्या केली. मी रात्री 1 वाजता बातमी बघितली. का आत्महत्या केली? ती इंजिनिअरिंगमध्ये शिकत होती. 50% फी सरकार भरत होतो, 50% पालकांनी भरायची होती. पण पालकाची ऐपत नव्हती, पालकावर बोजा नको म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. मी त्याच रात्री 2 वाजता चंद्रकांत पाटील आपले मंत्री, त्यांना फोन केला. मी सांगितलं आपल्या राज्यात शिक्षणासाठी एक मुलगी आत्महत्या करते, या सत्तेला काय उपयोग? या सत्तेचा उपयोग काय? राज्यकर्त्याचा आपला उपयोग काय? जर आपल्या राज्यात शिक्षणासाठी वंचित राहून आत्महत्या होत असेल, ताबडतोब निर्णय घेतला. डॉक्टर, इंजिनियर, वकील जे काय बनायचं आहे त्याचा संपूर्ण खर्च सरकारने उचलण्याचा निर्णय घेतला. हे सरकारचं काम. हे सरकार कुणासाठी पाहिजे? स्वतःसाठी? स्वतःचे इमले बांधायला, स्वतःचे बंगले बांधायला, स्वतःचे हॉटेल बांधायला? बिलकुल नाही. या एकनाथ शिंदेने ठरवलंय मला काय मिळालं पेक्षा या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं, या महाराष्ट्रातल्या माझ्या माय भगिनी शेतकऱ्यांना काय मिळालं हे बघणारा एकनाथ शिंदे आहे. कारण हा एकनाथ शिंदे तुमच्यातला आहे. एका शेतकऱ्याचा पोरगा आहे. हा शेतकऱ्याच्या पोरानं मुख्यमंत्री होऊन आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले पैशाच्या राशीत लोळण घेणाऱ्यांना तुमच्या 1,500ची किंमत काय करणार? ती किंमत या एकनाथ शिंदेला कळती आहे. आणि म्हणून शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, महायुती यांनी मी आणि माझे दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी ठरवलं, जे काय करायचं ते या राज्यातल्या जनतेसाठी करायचं. जे काय करायचं या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी, माझ्या माता भगिनींसाठी, त्यांचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी करायचं. बदल घडवण्यासाठी करायचं. आणि म्हणून तुमच्या हातात संधी आहे. एक लोकसेवेचा वारसा, बँडल त्याचे वडील आमदार होते. आज त्याच्या हातात त्याला आपण संधी दिली आहे. आणि त्याच्याकडे काय, त्याला कुठे मुंबईमध्ये फ्लॅट घ्यायचे नाही, बंगले बांधायचे नाहीत. बांधायचे? गरीब माणूस आहे. एकदम आमचं निवड चांगली आहे ना, उमेदवाराची निवड चांगली आहे ना. तू साहेब चांगला माणूस दिलाय. कारण या एकनाथ शिंदेला पण मोहन आई आहे. मला काय, मी काय होतो? मी सर्वसाधारण कुटुंबातला एक कार्यकर्ता. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय,
उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे. आणि मी स्वतःला सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही, मी स्वतःला सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतो. कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस. आणि या राज्यातल्या कॉमन मॅनला ताकद देऊन मला त्याला सुपरमॅन बनवायचं आहे. हाच आमचा संकल्प आहे. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी, मगाशी काय हॉस्पिटलचं कुठलं काय होतं, निरामय हॉस्पिटल बंद पडलं काय? किती पैसे खर्च लागणार आहे? खर्च चालू व्हायला किती ताकद लागते? कुणाचाही असू द्या हॉस्पिटल, ते 10 कोटी जे लागतील ते 10 कोटी उद्योग मंत्री तुमच्या खात्यातून ताबडतोब द्या आणि हे हॉस्पिटल चालू करा. त्याला लागणारे पैसे उद्योग मंत्र्यांना धन्यवाद देतो. पहिल्यांदा एसटीचे सगळे डेपो कॉन्क्रीटचे करायला 500 कोटी रुपये या उदय सामंत यांनी दिले. आज एसटीची बघा, जे मी सांगितलं ते उदय सामंत यांनी केलं. आज मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना त्यांची आहे. किती आपण सबसिडी देतो? 35% सबसिडी. महिलांना फूड ट्रक देतो, महिलांना पोळीभाजी केंद्राची गाडी देतो. त्याच्यातून उद्योग उभा राहतो, लोकांना काम मिळतं. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यातून देखील 1 लाख लोकांना 15 लाख बिनव्याजी कर्ज दिलंय. आणि महिला बचत गटांना सक्षम करणं. प्रधानमंत्री महोदयांनी लखपती दीदी, ड्रोन दीदी, जनधन योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ, स्वनिधी असे अनेक प्रकल्प सुरू केले. महिलांना आत्मनिर्भर करणं, आत्मसन्मान मिळवून देणं हे काम आमच्या डबल इंजिन सरकारचं आहे. मी आपल्याला सांगतो, आम्ही दिल्लीला जातो कशाला? पैसे आणायला. मला मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री चेहरा करा. हे गल्लीमध्ये दिल्लीच्या गल्लीत जात नाही सांगायला. अरे पूर्वी बाळासाहेब होते तर अख्खे दिल्ली सगळे मातोश्री येत होते. आता तुम्हाला दिल्लीच्या गल्ली गल्ली फिरायला लागते. तुमचा चेहरा तुमच्या आघाडीला चालत नाही तर राज्याला कसा चालेल? पण हा एकनाथ शिंदे राज्याच्या विकासासाठी पैसा आणायला जातो. मी आपल्याला सांगतो, मनमोहन सिंग सरकार होतं 2004 ते 14, त्यामध्ये राज्य सरकारला काँग्रेसचं सरकार राज्यात होतं. किती पैसे दिले? 2 लाख कोटी रुपये दिले. आता मोदी साहेबांच्या काळात 2014 ते 2024 किती पैसे दिले? 10 लाख कोटी. 10 लाख कोटी ही छोटी रक्कम नाही. 2 पट नाही, 3 पट नाही, 5 पट दिली. म्हणून डबल इंजिन सरकार काम करतं. उद्योग आणू, रोजगार देऊ. या कोकणाला आता आम्ही कोकणाचा बॅकलॉग भरून काढायला 67 TMC पाणी वाहून गेले कोयनेचं, ते आम्ही थांबवणार. त्या ठिकाणी या ठिकाणी बागायती होतील, 12माही पाणी मिळेल. हे आम्ही पुढच्या टप्प्यात घेतोय. कोकण विकास प्राधिकरण नातूसाहेब आपण केलंय. त्याला 500 कोटी MIDC, 500 कोटी MSRDC, 500 कोटी MMRDA आणि सरकारने 1000 कोटी रुपये असं आपण ते मजबूत एक प्राधिकरण करतोय. कोकणातल्या काजू प्रक्रिया, आंबा प्रक्रिया सगळ्यासाठी कामाला येईल. रस्त्यांसाठी कामाला येईल. एक्सप्रेस, कोकण एक्सप्रेस आपण करतोय. कोकणातला बॅकलॉग पूर्ण भरून काढणार. कारण कोकण हा निसर्गाने नटलेला प्रदेश आहे. पर्यटनाला चालना देणार. कोस्टल रोड आपण करतोय. आणि म्हणून पर्यटक या ठिकाणी येतील कधी? जेव्हा कनेक्टिव्हिटी वाढेल. रेल कनेक्टिव्हिटी, एअर कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी जेव्हा होते तेव्हा त्या भागाचा विकास होतो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या वेळेस आपण फक्त गप्पा मारणाऱ्या, भाषणं करणाऱ्या, लोकांची नक्कल करणाऱ्या लोकांना मतदान करणार की साधा सुधा आपला आमदार, आपला राजेश बेंडल यांना आपण मतदान करणार? हे आपल्याला ठरवायचं आहे.
आपले 5 वर्ष पुढचे. कारण महायुतीचं सरकार येणार, कुठल्याही बाबतीत शंका बाळगू नका. हे काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. आणि म्हणून समविचारी सरकार दिल्लीत, समविचारी सरकार इकडे, आणि एका विचाराचा आमदार देखील तुम्ही दिला तर या भागाचा काया पालट होईल, या मतदारसंघाचं नंदनवन होईल आणि सगळीकडे लोकांच्या हाताला काम मिळेल. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना माझं एकच काम आहे, लाडक्या भावाने मी सांगतो, माझं एक काम कराल, माझं एक काम कराल. तुम्ही आता इथून गेल्यानंतर ज्या बहिणी आहेत, जे भाऊ आहेत, जे माझे इथले मतदार आहेत, त्यांना फक्त बहिणींना सांगा आम्ही लाडक्या भावाला एकनाथ शिंदेला भेटून आलोय. जे लोक म्हणतात ही योजना आम्ही बंद करणार, बोले कोणाही माईकाचा ला तरी एकनाथ शिंदेने सांगितले तुमच्या भावानी ही योजना बंद होऊ देणार नाही. एवढा निरोप द्या. आणि राजेश बेंडलचा विजय म्हणजे माझ्या लाडक्या बहिणीचा विजय, राजेश बेंडलचा विजय म्हणजे माझ्या लाडक्या भावाचा विजय, राजेश बेंडल यांचा विजय म्हणजे लाडक्या शेतकऱ्यांचा विजय, राजेश बेंडल यांचा विजय म्हणजे माझ्या ज्येष्ठांचा विजय, आणि राजेश बेंडल यांचा विजय म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाचा विजय. आणि योजना करताना आम्ही जात पात धर्म काही बघितला नाही, सर्वांना योजना सुरू ठेवली आहे. सर्व जातीपातीच्या बहिणींना, सर्व जातीपातीच्या भावांना, सर्व जातीपातीच्या शेतकऱ्यांना आम्ही दुजाभाव केला नाही. आणि म्हणून हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, हे सरकार लोकांचं आहे, हे जनतेचं सरकार आहे आणि जनतेसाठी काम करणारं सरकार आहे. मी सांगतो, माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्राची सेवा करण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल, एवढीच आपल्याला खात्री देतो. आणि राजेश बेंडल यांना आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करा, मक्तेदारी मोडून काढा आणि सर्वसामान्यांचा सरकार इथं आणा. एवढे लोक, एवढ्या माझ्या लाडक्या बहिणी आणि भाऊ नुसते फिरले, 2-2, 4-4 लोकांना सांगितलं तरी सुद्धा समोरच्याचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, तुम्हाला निधी, या मतदारसंघाला निधी कमी पडू देणार नाही. नातूसाहेब, याचं नंदनवन, या गुहागरचं नंदनवन आपण करू, एवढीच आपल्याला विनंती. पुन्हा एकदा राजेश बेंडल याच्या हातात, एका हातात भगवा झेंडा, दुसऱ्या हातात धनुष्यबाण दिलाय, यांना विजय करा, विजय करा, एवढीच विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.